मला समजलंच असेल, आज आपण बनवणार आहे मसाला पावटा भात। तर चला रेसिपी बघूयात झटपट। हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। तर आज आपण बनवणार आहे मसाला पावटा भात। या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान होतो। तर इथे तेल कडक झाल्यानंतर मी तेलामध्ये 4 लवंगा, 4 मिरे, दालचिनीचे तुकडे आणि शहाजिरे टाकलेला आहे। नंतर आपण फोडणीला जे टाकतो ते 1 चमचा नॉर्मल जिरे टाकलेला आहे। ते छान असं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा थोडासा आपण जास्त लालसर नाही, थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नॉर्मल। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे बारीक चेचून। त्यानंतर छान पेस्ट आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही पेस्ट तेलामध्ये परतून झाल्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये। कढीपत्ता छान असा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो पण तेलामध्ये छान परतून घ्यायचे आपल्याला। टोमॅटो परतून घेऊ तेलामध्ये। आणि खिचडी बनवण्याची मी ट्रिक तुम्हाला सांगते आज। ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान होते रेसिपी। त्यानंतर इथे मी हिरवे वाटाणे टाकलेले आहेत। त्यानंतर इथे मी पावटा टाकलेला आहे। पावटा घरचाच आहे, पावटा टाकलेला आहे। पावटा आणि वाटाणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 बटाटा मी साल काढून टाकलेला आहे। हे सगळं छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, थोडंसं भाजून घ्यायचं तेलामध्ये। बघू शकता तुम्ही भाजून झाल्यानंतर वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे। परतून घेऊया कोथिंबीर छान अशी। परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा काळं तिखट जे आपण भाजीला रेग्युलर वापरतो ते आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। इथे आपल्याला काळं तिखट वापरायचं आहे। इथे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या नाहीत। या पद्धतीने तुम्हीही बनवून बघा, खूप मस्त होतो भात। त्यानंतर इथे मी मुगाची डाळ आणि भात टाकलेला आहे धुवून घेऊन। ते छान असं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। सर्व भाज्यांमध्ये आपला भात 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे आपल्या भाताला। त्यानंतर जेवढं पाणी हवं तेवढं पाणी टाकायचं आहे। आता मी इथे कढईमध्ये घेतल्यानंतर थोडंसं पाणी जास्त लागतं शिजायला। तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर तिथे पाणी तुम्हाला कमी लागणार, त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता। इथे मी पाणी टाकलेलं आहे, सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये। मीठ छान असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर 1 उकळी काढून घेऊया। उकळी आल्यानंतर आपण हा भात झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे। आता मी हे झाकण ठेवून 10 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेत आहे। आता बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी राहिलेलं आहे। एकदा अजून मी हे हलवून घेत आहे, छान असं मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता मिक्स करून छान असं परत एकदा ताट झाकून 5 मिनिटं मी कमी गॅसवर ठेवणार आहे शिजायला, म्हणजे राहिलेलं पाणी आटून जाईल। परत एकदा झाकण ठेवून 5 मिनिटं कमी गॅसवर आपण तो भात वाफवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे आणि आपला भात पण छान असा तयार झालेला आहे। खूप छान होतो पावटा मसाला भात, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नवीन लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी। मी तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला भात तयार झालेला आहे। थँक्यू।